वंशाच्या दिव्याला फक्त दिवाच पाहिजे का? पंती नाही चालत? अहो मेल्यावर जेवढा पोरगा नाही ना रडत महाराज, तेवढी लेक ना ध्याय मोकळ होऊन रडती. माझा आई माझा बाप. आज माझा आई बाप गेला, मी कोणाकडे येऊ? आज माझा दादा जोपर्यंत आई बाप होते तोपर्यंत मला ताई ताई करत होता ग. आज माझा बाबा गेला मला सोडून. माझी अशी अवस्था झाली की मी आज बघू कुणाकडं. बाबा गेला ना निघून, माझी आई पण गेली हो निघून. आई गेली, बाबा गेले, आता रक्षाबंधनला जाऊ कुणाकडं? भाऊबीजेला मी जाऊ कुणाकडं? एकच होती ग आई माझी, म्हणायची तायडे 4 लसणाच्या कुड्या तरी ने ग तायडे. तायडे तुला चटणी हाय का ग तायडे? ऐक ना तायडे, घाबरू नको. पाहुणं काय बोललं तर जास्त मनाला लावून घेऊ नको ग तायडे. असत तुला दिली ना त्या घरी मेली ग तू तायडे, त्या घरी मेली तायडे. असू दे, पिंट्याची बायको येईल ना, तिला मी लेक म्हणून सांभाळीन ग तायडे, तिला मी लेक म्हणून सांभाळीन. पण तायडे चालली बरं, सासूला आई म्हणून जप, सासऱ्याला बाप म्हणून जप. सासू सासऱ्यांचा चांगला आशीर्वाद घे ग तायडे. कोणाचा शाप अपशाप आपल्या पाठीला लागून घेऊ नको ग तायडे. तुझ्या पोराला तळतळाट लावून घेऊ नको ग तायडे. एवढं आई बापाचं प्रेम महाराज, इतकं प्रेम ना जगाच्या पाठीवर आपल्यावर कोण करू शकत नाही महाराज. जगाच्या पाठीवर ना महाराज फक्त 2च व्यक्ती आपल्यावरती प्रेम करू शकतात. एक म्हणजे संत आणि 2 म्हणजे आपले आई बाप महाराज. 2 म्हणजे आपले आई बाप.